आता पाटील काही आडवा झाला, माझा आडवे गेले म्हणे. आता त्याचा कापूस झाला, सगळं झाला. आता आम्ही वावरात निघतो म्हटलं ते आरात बहीण मा दिसलंच. अरे का म्हणते पाटील, कोणी काय? राम राम बाबाजी, राम राम. चालले का वावरात? कोणी का म्हटलं, आता 10-11 वाजले. बुडी गेली, ते शांती लीला नकन ती यमुनी तिघी गेल्या. माझ्या सोबती बुडी आहे पुन्हा. वावरात 14 जणी झाल्या. आता झालं पाहिजे तुमचं, झालं मोकळं झाला आता तुम्ही. हो, लवकर लवकर येऊन घे. मग सापडत नाही बाया. आता सगळे लोक तसं बहीण मामी कापसे फुटले, कोणालाच फुसत नाही बात पैशाची. हे 3 बाया बरं आहे वावर नाही म्हणून, नाही तर हे गुतले असे. तरी पण ते यमुनी आहे वावर, पण ते कवा कवा जाते, कवा नाही जात. तिच्या घरच्याला पाठवते, घरच्या माणसाला पाठवते, लेकराला पाठवते, आणि हे मजुरी नाही ते घर चालवाले. मस्त आहे तिचं. आमची आहे पोरगी ते शांती, थोडंसं जळागाची आहे पण बरी आहे. येते बिचारी कामाले. शांतीवरून लक्षात आला आता तुमच्या वावरात येत आहे. आता बरोबर पाहत होती, बरोबर घेत नाही कापूस, वरपून वरपत जाते जसं नको वरपल्यावानी. तर बरोबर सफाईचा लावा तिले. हा बाबा असं का शांतीचं ते माहितच नाही. आता तुम्ही का किलो दिले, तेच किलो देतो मी. 10 रुपये किलो म्हणले पाटील दिला म्हणे, तर मी 10 रुपये किलो बोलावलं. मग किलो बिलो बरोबर आहे, तुम्ही देत आहे. मी म्हणलंच तेवढं ते लागत 10 रुपये किलो. तर गावात चालू आहे तर घ्या म्हणलं तुम्ही. तर मग तेच फक्त शांतीचंच पहा म्हणलं. ते शांतीच थोडंसं असे अंग काढल्यावानी करते तेच थोडं सफाईच नाही. कसं तुमचं बुटीच्या होत नाही. आता दुसरी वेळ ही बाई येईन नाही येईन काही गॅरंटी नाही, म्हणून म्हणतो सफाई येतून घे एक वेळा. ते तर यातूनच घेणार म्हणा पाटील. पण ते कसं माझ्या वावरात थोडंसं गवत आहे ना. आता पावसाळ्याच्या खाती बाया निंदाले काही आलेच नाही. आता ते एकट्या माझ्या बुडीनं कवरी करणार आहे बिचारी. तरी ते खालचे 2 डुंगे आहे ना, त्याच्यामध्ये थोडंसं गवत आहे. आता कसं बस घ्यायला सांगा लागणार आता हे 3 बायांले. आता बुडी तर तिथं बहीण मामी घुसणार नाही. घुसली तर बहीण मामी कुठे गुदगातून पडून गेलं तर माझ्या खाप्याचं बोंबाचं. तर आता पाहतो आता त्या तिघींलेस याचा लावता आता बरोबर सफाईचं तर बरंच होते. मग त्याला मग ठीक आहे, मग तुम्हाला उशीर होईल. दवा बाया पुन्हा पाणी म्हणून बोललं तर पाणी बिणी घेऊन गेले ना वावरात. पाण्याचं टेन्शन नाही, घरची बुडी आपल्याला कामाची आहे. पाणी बिणी भरणं बिरणं गुण सगळंच घेऊन जाते ते. तर ठीक आहे, मग चला मग येतो. मग मी जाऊन येतो वावरात, एक चक्कर मारून येतो. निघलोच होतो तर तुम्ही भेटले रस्त्यात. बरं ठीक आहे मग पाटील, चला. आजी कापूस हो का गवत हो? इथं गवत हो का काय होते वावरात? आता काय सांगू बाई तुले, निंदाले तर कोणीच नाही आले. आता गवत पाहून माझ्या एकट्या बाईनं कसं म्हणून निंद होणार आहे. आता एवढं डोंगर हे सुटून गेलं, बाकीचं निंदून तिकडे वावर सप्पा आहे वाला डोंगर. आता ह्या वावरातला पूर्ण त्या गवताच्या ना एवढा कचरा होऊन गेला. उंदर एवढे गुद्दार करून ठेवले. उंदर आहे वावर भर. पाहिजे कसं कापूस पूर्ण धिंगाणा करून टाकला. पूर्ण पाहिजे कसं उतरवत आहे. हो ते तर दिसतच आहे म्हणा, पूर्ण धिंगाणाच करून टाकत आहे कापसाचा. मग तुकाराम बुड्याला काम नाही दाबली निंदाले. पहिली मामी नाही तरी मुकाटात फिरत राहते ना. तू एवढी बुडी बाई कसं म्हणून करते बा? पहिली मामी आमच्या होतच नाही एवढं कमी वयात. मी तर मरूनच जायचो बाबा. पहिल्याच्या काळातले आम्ही मोठी जवारी खाणारे. आमच्या अंगाले लई ताकद बाई, लई अंगण आम्हाला लहानपणापासून. आजकाल मोबाईलचा जमाना नव्हता आमचा. नुसतं काम काम काम, सकाळ दुपार काम, उठलं तर काम, झोपलं तर काम, बस हेच काम. एवढंच राहायचं आमच्या नशिबीत बाई. आजकालच्या पोरींले तर बाबा फुटतच नाही. मोबाईलच्या याच्यातून घुसाले निघाले. बाई पोरगी 8 वर्गातच आहे लागन आणि मोबाईल घेऊन दे म्हणून धूम मागा लागले. जाते बाबा आजकालचे लेकरच तसं. जाते बाई करावं वाटा लवकर पटपट करा ना, धरा आपापल्या वरी. पहा बाई गुतून गातून पडसान, गवत जास्त आहे बाई. नाही तर बुडीच्या वावरात गेले म्हणसान आणि पडलो म्हणसान मार नाव याचं बाई. खरं का सांगू का बुडे, मी तुझ्याकडेच पाहून आलो. नाही तर बुड्या म्हणला असताना तुम्ही आलोच नसतो. गेल्या वर्षी मला असं फसवला ना बाई, येऊ वाटे नाही. पण का करते तुझ्याकडे पाहून यायला लागते. एवढी बुडी कवरी करण, बुड्या काय करू नाही लागत. बुडेले दाबाचो कापसाले काय होतं. जाऊ बाप्पा आता बुड्याच्या होत नाही बाई. बिडी फुकते रात जाते. शांती काम का काहीच बोलत नाही आज. काय बोलणार आहे शांती? तिचा नवरा काल ते नाली जवळ पडून होता दारू पिऊन. तर आज झाले वाटते 2 गोष्ट रात्री. काल रात्री खायला नाही दिलं आणि आता नाही स्वयंपाक बनवून आली वाटते चटणी भाकर घेऊन. आणि त्या पोराले चटणी भाकर खाऊ घातली आणि त्या माणसाला काहीच नाही. काहीच नाही म्हणते बाई. तू या नवरा जर तसाच पिऊन खाऊन येत असताना बाई, तू तिला खाऊ घातली नसती. सांग का बाई? असा पेते बाई, असा नालीनं कपडे लोरत होता बाई. काल उचलून आणलं बाई. एवढं जड माणसाले उचलून ते भाजीवर नेऊन फेकायला लागलं बाई. नुसतं नालीचा घम वास येत होता बाई. ते मंग्या नाही का असं माराले कडकड करे बाई. हात मोडू का पाय मोडू का? मला बाहेर राग येत आहे. मला नाही रावटत. तुझ्या पायीच चढला ते बाप. असं झाला तसं झालं. ते पोट्ट काका पटत होतं का बाई? मला तर काही समजत नाही. टेन्शन आलं बाई कालचं. बुडे तुला एखादी साधू बिधू महाराज बिराज माहित असेल तर सांग ना. मी ह्याच्या मंग्याच्या बापाची दारू सोडायची आहे. हाय बाई एक बुडाला त्याचं गावाचं नाव नाही माहित बाई. उद्या सांगतो. त्याच्या थोडं सुट्टी म्हणते दारू. मी मला लक्षात नाही. आता मेला का जिवंत आहे का ते नाही माहित बाई. आता पाहा लागन 4 बुड्या बिड्याला विचारून सांगतो मी तुला. हाय का तू महाराज मेला आहे का जिवंत आहे का? सांग आजी. मग मी जातोच त्या महाराज जवळ. त्याची पाया पडतो लागन तर फक्त या माणसाची दारू सुटली पाहिजे बाई. जाते का बाई दिवसभरात गोष्ट आहे. करा वाटा लागा कामी काय बाई. नाही तर बुडीच्या वारात गेले नुसतं बुडी कामाला दाबली म्हणाले. पण आता कसं गोष्ट करत कामली होती बाई. उद्या तसं काहीच नाही. जाते काम करत बी बोलतात. नेहमीच्याच गोष्ट आहे आपल्या. लागे यमुने शांती लाग जाते पकड वरी तिकडून. शांत बाई डायरेक्ट तिकडे धुऱ्यावरच ती पात पकडली. इकडे कसं सप्पा आहे. इकडे जास्त गवत नाही. तिकडे भाई गवत आहे बाई. नसलं मी लड्डी बाई बहीण मामी नसलं गुदगात होऊन पडलं तर का करायचं? मंगेच्या बापाला कोण पोसायचं? त्या माणसाला तर प्याची फुरसत नाही. गवतवाला मीच घेतो. ये लिहिला आपण दोघे घेऊ. चाल बाई चाल. तू ती पतीवाली पात घेऊन चाल समोर हळूहळू ये. आता आम्ही समोर गेलो तसं म्हणू नको समोरच गेले मला सोडून. आता ते अंगाच्या होत नाही. हळूहळू ये. तू ये तुम्ही आडवी ये लिहिला भा कामाच्या येतो. ये मग हळूहळू मी येत राहतो. तुम्ही या तिकडून. बुडा नाही आला अजून मोठ्याने बोले लिहिला. तिला ऐकून येतात बैरी बिन झाली ते माझी. बुडा नाही आला म्हणलं का म्हणले लिहिला? बुडा नाही आला म्हणलं अजून. बुड्याला काय काम धंदा येतच ना. आता गोष्ट करत गावातल्या लोकांसोबत बोलत माझं बिडी बिंडल फुकत येईन ना. पण नाही तर देईन गाठोडे या सुरावर. हे बैलबंडी सांगतो म्हणे आता कोणाला तरी. आता बुडा थोडी ना वाहणार आहे गाठोडे. शांताबाई इकडे येते. कशी असते का बापा इले समजत नाही. तुला त्या दिवशीच तर सांगले मी. पहिलं समोर जातो म्हणजे येतो मागे येतो. मग मागून पुन्हा समोर जातो पुन्हा मागे येतो. तू शांताबाई समोर मागच करत राहतो.
काय आहे तिची ते सवय आहे तिची. मी त्या दिवशी तसंच म्हणलं पाटलाच्या वावरामध्ये, त्याचं समोर मागं नको हो, एका सोयीने घेऊन चाल, तरी ती तशीच नाही. बाई येतो दे कसं बी लड्या अंगाची बाई आहे ते, येत आहे काम करत आहे, घर पोचताय, हेच भकम आहे बाई. माझी ते पोरं पुण्याला राहते मग ते कंपनीतून कवा येते गावाले, काही पैसे बिसे पाठवते का नाही? पाठवते बघ कुठं पैसे बिसे पाठवते, पण ह्या बुड्यानं मला काही सांगत नाही, काही नाही बाई. नुसतं मी फोनवर बोलते त्या पोरासोबत, एवढंच किती पैसे पाठवला तर बाबा जेवढं पाठवलं ना म्हणते, बस एवढंच सांगते बाई. बस फक्त ते बुडा किराणा बिराणा आणून लावते, पण माझ्याजवळ 1 रुपया खर्चाला नाही देत. काही हे खाव ते खाव म्हणलं बाई, तरी खायला नाही भेटत बाई. चिक्कट आहे बुडा, 10 रुपये किलो देईन ना यंदा, नाही तर बस 8 रुपये किलो 9 रुपये किलो म्हणून. जर तसं काही केलं ना 9 रुपये किलो 8 रुपये किलो, तर पुढच्या वर्षी येतच नाही बोले मी. ए म्हणे लिहिले मी हाव ना, मी असताना काही टेन्शन घेते, मी द्यायला लावतो 10 आणि 11 रुपये द्यायला लावतो. तुम्ही आले बाई, हेच भक्कम झालं. एवढा गवतामध्ये कोण येते बाई गरीबाच्या? ते तुला पहिलं सांगलो मी, ते तोंड पाहून आलो, नाही त्या बुड्याकडे पाहून मी कवाच नाही आलो असतो. हो रुक माझी भरणं कुठे ठेवली पाण्याचं? शांती दे तिकडे बाबलीच्या झाडाच्या खाली भरणं ठेवून आणि पिऊन घे पाणी पित असेल तर. वटा टाकायला जातो तिकडूनच पाणी पिऊन येतो म्हणत होतो. बाप्पा शांतीचं आज वटाही भरला आपल्या हातभर, आणि ती कामाची झाली आता लिला. कामा बिमाची नाही बाई, टेन्शन बाई, भक कापूस उचलून घेतो मी आता. काय शांती दा टेन्शन पाणी, तू पाणी प्यायचं भरून जाशील, पाणी पिते जा. पांडुरंग बाई आला बुडा, बिडी फुकत तरी पांडुरंग म्हणता बाई. बाप्पा लागली मी, एवढे दुर्बी आली याचं, मस्त आहे ना लीला. येऊन शांती नाही दिसत, शांती कुठे गेली? गेली ते आता पाणी नाही पिन का? वटा भरला तिचा, वटा टाकायला गेली तिकडे. शांती एवढी कामाची झाली तुमच्या दोघीच्या तिघीच्या आधी, पहिले तिचाच वटा भरला का? तुकाराम मामाजी भक्कम कामाची आहे शांताबाई, तुम्हाला नाही माहित हो का? बरं पाटील तर मग बाहेर सांगेल तिच्या घराने. हे आली शांती, आता सांगा का सांगत पाटील तिच्या घराने, तर का सांगा पाटील? पुढे काहीच नाही सांगे म्हणे, शांती काय कामाची नाही म्हणे, नुसतं नाक्या वरपत जाते म्हणे, कापूस सोडत जाते म्हणे. हो पाटलाला काय काम धंदा आहे? बहीण मायाच्या तर मायाच मागा लागते जाऊ म्हणलं तेव्हा. मी का एवढा सपाट चटी असतो तुकाराम मामाजी, तरी कोण का ना असं राग येते ना पाटलाचा बहीण मायाच्या कोणत्या जन्माचा बदला घेता येतं? दुसरा दिसत तुला पाटलाचा पुरी. एक दिवस एखादी नकळ नाही तर एखादी घाटी बिटी सुटली असेल, तर सगळ्या घाटीसाठी मला काय म्हणते का पूर्ण सपाट चटी येतच जा. आता एखादी सुटली आता माझ्या हाताने, मी आता मागून पुढून मागं जात राहतो ना, एखादी सुटली असेल तर मग ते अख्खी वरती असं सोडतच नेते. मग राग नाहीत का बाईले? हो म्हणा ते बरोबर आहे, पण माझ्यावर तरी सफाई येतो पुरी पाहिजे. थोडंसं गवत आहे, गुदगत होऊन पडशील, हळूहळू येच, आणखी 4-5 दिवस लावं लागन, पण काय मस्त हळूहळू जाऊ दे. या कुठं खूपच चाली दिसते. 4-5 दिवसामध्ये काय येणार आहे इथं? 2-3 दिवसाचा कापूस. बाबाजी टेन्शन नका घेऊ, तुमचं बिलकुल सपाट चटच असतो, धुतल्यान धड करून टाकतो तुमचं वावर. आता हे जेवढं पांढरं दिसतं ना शांती, पूर्ण कार करून टाक लागन. हो बाबाजी कार करासाठीच आले आम्ही तिघी बी. तर तुम्ही गेल्या वर्षी सारखं ताल नको करा, मी तुमच्या तोंडावर सांगून राहिलो. आता 10 रुपये किलो तुम्ही कबूल केले, मग घरी गेल्यावर कापूस टाक्यावर म्हणजे तुम्ही 90 रुपये किलो घ्या, असं नाही जमत. नाही तर पुढच्या वर्षी आम्ही येत नाही, यावर्षी आलो तर आलो, त्या बुडीकडे पाहून आलो मी. बापू म्हणजे एवढं का गावामध्ये मजूरदार नाही का तुम्ही तिघीशिवाय? आम्ही खूपच शांती बी बोलायला. बरोबर पुरी तुला जेवढं म्हणलं ना 10 रुपये किलो देतो घे, येच जाऊ दे. बाजी मी काय म्हणतो, काम एवढं गवत करून ठेवले अगं ते पुरी लीला बहीण निंदाले बायस नाही सापडल्यावर ते मी कवरीत निघणार आहोत, त्या बुडी कवरीत निघणार आहोत. सांग तूच म्हणा, तुमचं बरोबर आहे म्हणा, पण 5 एका दिवशी माझ्याकडे आलेच नाही यावर्षी निंदा नाही बा. ये पुरी आमच्या निंदाले बाई तुमचे भाव वाढून राहते मजूरदाराचे निंदाच्या वक्ती. अशी फुरसत नाही राहत, सकाळूनही जाते दुपारूनही जाते संध्याकाळवरी. बापा मजूरदाराची म्हणजे चांदीच राहते पावसाळ्यात बी. आता कापूस येताले बी चांदी. मोठा असं म्हणत आहे, आम्ही मजूर करू बहीण आम्ही बिल्डिंग बांधून राहिलो. बहिणी तर आमच्या आम्हाला माहिती आहे. अरे आबाजी कंबर जाते म्हणलं, कंबर असं टाटा झोप लागते, स्वयंपाक करू नाही वाटत, काही खाऊ नाही वाटत, कुठं बिमार पडतो का असं वाटते. पण कसं मजुरीचे दिवस आहे म्हणून मजुरीने याच लागते. हो म्हणा तुमचे बरोबर आहे म्हणा. आता तेच सीझन राहते मजुराचं, मग काय उन्हाळ्यामध्ये काय ना काळी कचरा येतच राहते. बुड्याला त्यांनी गोष्ट पाहिजे. आता बाया मस्त येऊन राहिले त्यामध्ये टॅव करून राहिला. हो इकडे ते पाण्याचं भरणं आणा, इकडे चालूमध्ये आणून ठेवा. झाल्या बुडीचं चालू कुठेही सुकानं बोलतो म्हणलं तर बिलकुल हे हो आणून ठेवतो. येस तू येच तुकाराम मामाजी, तुम्ही थोडंसं बुडीला आधार होत जाणं, तुम्ही येतो लागा ना थोडंसं. त्याला बाई कापूस याचा वय होतं तेव्हा नाही येत झालं, आता काय येतात आहे बाई. आता येतलं बिसलं तुम्हाला का कसं वाटते, वाकूही नाही वाटत. मग पहिले ते भरणं घेऊन यांनी भाकरी खाईन तर एखादी भरणं एक्स्ट्रा भरून आणा कोणाच्या हिरीवरून. मला पहिलेच माहित होतं म्हणून 1 डबकी पहिलेच घेऊन आलो मी. डबल गेलो वापस पाटला सांगा बोललो, परत घरी गेलो ना 1 डबकं भरून आणलो. म्हणलं ते बुडी किती नेणार आहे, 1 भरण्याच्या का होणार आहे, तिघी चौघीले म्हणून 1 डबकं घेऊन आलो. रुक्मा मला तसं काही सांगा नाही लागत, मी पहिल्यापासूनच लय हुशार. हा बुडा तर आता लय जांडल दिसतंय बुडी सोबत. हा बुड्याला तर बुड्या नुसतं गोष्टच पाहिजे, काम धंदा नाही काहीच नाही. आता वटा करायला लावा लागेल, तिकडून काहीतरी काम सांगा लागेल. मी काय म्हणतो बुडी तर बुडी काही नाही करत, असं हिच्या जोड जाऊन गोष्टच करत राहा लागेल. बायाकडे पाहा म्हणलं कसं येत नाही तर बहीण मामी बुडीच म्हणतात हे हो काय करत राहते बहीण मायाची. सांग का झालं तर बायाच्या गाठोडीने आले, कोणाची बैलबंडी सांगा म्हणलं. झाली का संध्याकाळ? अजून जातो ना मी घरी जातो. ते कोणतरी खाली असेल तर खाली सांगतो उचलो ते बरं. खाली बहीण पैलवानासारखं आहे, हनुमानासारखं नेते इथं पाणीपर्यंत. बैलबंडी आणली असते तर मग जमलं असतं, बैलबंडीवरच टाकले असते गाठोडे. कापसाच्या गाठी कोण बैलबंडी देणार आहे बाबा? कसं आहे ना तुम्ही मला काय माझ्या बघ सोडता नेणार नाही होत माझ्या, मी पहिलेच सांगून ठेवतो. आणि हे बाहेर नेणार नाही तर दीपच ते गाठोडे वावरामध्ये. मग तुम्हाला जवळ न्यायचं असेल तर न्या जावा. मी किरकिर लावते आणि तेव्हा बहीण मी आता गाठोडे का वावरात ठेवणार सांगतोच ना. कोणाची बैलबंडी रस्त्याने जाताना दिसले त्याच्यामध्ये टाकून देतो. झालं अरे बाप्पा जाऊ दे, तोड फाडू नका, जाऊ दे तिकडे जाऊन बसा, नाही तर भरणं आणून ठेवा इकडे. ए लीला यमुने शांती भूक लागली तर जेवण घ्या पुरी, असं काहीच नको. नाही तर बुडी जेवायला नाही बसत म्हणून तुम्ही नाही बसायचं. भूक लागली तर जेवायला मला सांगा. माझ्या बाई मी काय उपाशी तपाशी काम करणारी बाई हो.
बुडी तसं काहीच नाही. आम्ही भूक लागली तर मी तुम्हाला सांगतो चला जेवायला. आता एवढं थोडंसं पाठपर्यंत जाऊ. हे पाठ पडली तर जेवण करायला बसून जाऊ. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. जातो मग मी. ते पाणी बिनी बरोबर लावून ठेवतो तिथं. ते बाबरीच्या झाडाखाली गवतही आहे, थोडं साफसूफ करून ठेवतो. मस्त ते एक पालो बिलो हातरून ठेवतो. जावा हातरून ठेवा आणि आराम करा. जेव्हा एवढं आमचं होईल ना तेव्हा येतो आम्ही जेवण करायला. जावा तिकडे. ए नीला चालेल यमुने जेवण करू चला. लागली बापा ह्या बाईले भूक. जाऊ दे जेवणच करून जा. तशी बी पाठ पडलीच म्हणा आता. रुक्माबाई रुक्माजी चला जेवण करायला जाऊ चला. हो बाई चल चल चला चला चला.